I am Siddesh Sawan, Urja Academy, Kolhapur, and I'm gonna teach you next part of the topic. So next part is something shape of meniscus. तर तुम्हालाही माहिती आहे की शेप दोन आहेत, कॉन्केव मिनिस्कस आणि कॉन्वेक्स मिनिस्कस. सो त्यानुसारच त्याचे अँगल्स आहेत. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे एक्सप्लेनेशन ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला विचारलं की या लिक्विडचा शेप हा असाच का असेल पाण्यात टाकल्यानंतर, किंवा मर्क्युरीचा शेप हा असा का असेल, तर त्याचं एक्सप्लेनेशन आहे. बेसिकली हा तुम्हाला सॉलिड घेतलेला आहे, हा लिक्विड आणि हा एअर आहे. म्हणजे तीन तुम्हाला दिसतात मीडियम, एअर, लिक्विड, सॉलिड. आणि या तीन मीडियममध्ये हा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स घेतलेला आहे की त्याचा जो सेंटर आहे या सगळ्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. सॉलिड, लिक्विड, एअरचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जिथं आहे तिथंच तो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. सो त्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये तीन फोर्सेस तुम्हाला मी दाखवतो, महत्त्वाचे आहेत. AP बार, AC बार आणि AR बार असे तीन फोर्सेस आहेत. तर तुम्ही इथं बघितलं तर मॉलिक्युल्स एक्सपिरियन्सेस द बोथ कोहेजिव्ह ॲज वेल ॲज ॲडिझिव्ह फोर्सेस. बिकॉज हा जो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे तो स्वतः लिक्विडचा आहे. त्यामुळे तो लिक्विडचा असल्यामुळं लिक्विड आणि हा लिक्विडचा फोर्स झाला कोहेजिव्ह. हा लिक्विड म्हणजे मॉलिक्यूल हा स्वतः लिक्विड असल्यामुळे लिक्विड सॉलिडचा फोर्स झाला ॲडेझिव्ह. आणि परत लिक्विड आणि एअरचा परत झाला ॲडेझिव्ह. सो द मॉलिक्यूल एक्सपिरियन्सेस बोथ द कोहेजिव्ह as well as adhesive forces. In this case, since the wall is vertical, the net adhesive force is AP bar acting on the molecule A, which is horizontal. Net cohesive force is AC bar acting on the molecule is directed nearly equal to 45 degree either side of the surfaces, and magnitude of adhesive force is so large as that of the net force AR bar, which is directed inside the solid. So for equilibrium or stability of the liquid surface, net force that is AR bar, जरा चेक करा या डायग्राममध्ये. सो तुम्हाला आतापर्यंत एक्सप्लेनेशन काय दिलं की AP बार हा नेट ॲडेझिव्ह फोर्स आहे सॉलिड आणि लिक्विडमधला, AC बार हा लिक्विड आणि लिक्विडमधला कोहेजिव्ह फोर्स आहे. हा फोर्स इकडं आहे, हा फोर्स इकडं आहे, त्यामुळे या दोघांचा रिझल्टंट फोर्स म्हणून AR बार फोर्स हा या साईडला आलेला आहे. ओके, आता जर इक्विलिब्रियममध्ये ठेवायचं असेल तर तुम्हाला इथं कंडिशन दिल्या. फॉर इक्विलिब्रियम AR बार acting on molecule A must be normal to the liquid surface at all the point of contacts or all the points. For this, the resultant force AR bar to the normal be the normal to the tangent, and the liquid near we should pile up the against the solid boundary, so that the tangent AT दिसते तुम्हाला इथं tangent, ही जी tangent आहे AT, ओके, AT टू द लिक्विड सर्फेस इज परपॅन्डिक्युलर टू द AR बार. ओके, सो कंडिशन अशी आहे की AR बार हा जो मॉलिक्यूल आहे तो कधी इक्विलिब्रियमला येणार, कधी शांत होणार, कधी होणार ज्यावेळी ही टँजंट तुम्ही जी ड्रॉ केलेली आहे ही या जर टँजंटला AR बार जेव्हा परपॅन्डिक्युलर होणार त्याचवेळी हा शांत होणार. जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या लिक्विडचा शेप हा थोडासा असा कर्वीच होत राहणार आहे. बघा कळलेलं आहे का? सो कर्वी होत राहणार आहे म्हणजेच कुठला होत राहणार आहे, कॉन्केव होत राहणार आहे. आणि जर कॉन्केव झाला तर अँगल कुठला मिळणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट. बघा आता हे सगळी लिंक लागली का? सो नेक्स्ट आहे कॉन्केव, आपण बघितला होता. आता आहे कॉन्वेक्स मिनिस्कस. कॉन्वेक्स म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे. सो आता आपण तो पॉईंट बघूयात. सो मगाशी बघितलं होतं आपण AP बार आणि AC बार हे दोन फोर्सेस होते आणि त्याच्यामुळं AR बार फोर्स इथं कुठेतरी लाय होत होता म्हणजे सॉलिडकडे. आता मात्र तुम्हाला AR बार जो फोर्स आहे तो लिक्विडमध्ये लाय होणारा दिसतोय, म्हणजे लिक्विडमध्ये आल्यासारखा दिसतोय. जर लिक्विडमध्ये आला असेल तर क्लिअर कट आन्सर हे आहे की या लिक्विडचा आणि या लिक्विडचा म्हणजे नेट कोहेजिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन नेट ॲडेझिव्ह फोर्स. ड्यू टू दिस AR बार लाय ऑन द लिक्विड साईड. देअरफॉर इफ इट इज लाय ऑन द लिक्विड साईड, याचा जो शेप आहे तो थोडासा वरती जाईल, दॅट इज कॉन्वेक्स टाईप होईल. जर तो कॉन्वेक्स टाईप झाला तर त्याचा जो अँगल असणार आहे तो ऑप्ट्यूस अँगल असणार आहे. आणि थर्ड पॉईंट आहे आपला झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता तो तुमचा जो AR बार आहे की जो डिसाइडिंग फॅक्टर आहे की तो जो त्या लिक्विडचा शेप कसा असणार आहे तो आता परफेक्टली कुठं आलेला आहे, त्या सॉलिडच्या सर्फेसवरतीच आलेला आहे. जर तो सॉलिडच्या सर्फेसवरतीच आला तर आपण असं म्हणू शकतो की त्या परफेक्टली त्या सॉलिडच्या सर्फेसवरतीच आलेला आहे. सो इथं आपण असं म्हणू शकतो की AP बार इज इक्वल टू AR बार, म्हणजे हे दोन्ही पण फोर्सेस इक्वलच आहेत. त्यामुळे तिथं जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झालेला आहे तो झिरो आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे टँजंटमधला
आणि सॉलिड सरफेसमधला अँगल. मग इथं कुठं दिसतोय का अँगल? नाही. त्यामुळे तो अँगल किती असणार आहे? 0. नेक्स्ट आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री अँड कंडिशन्स फॉर कॉन्व्हेक्सिटी अँड कॉन्केव्हिटी. सो इथं मगाशी जो रिझल्टंट होता तो इथं आला होता. आता रिझल्टंट मात्र या साईडला आलेला आहे, म्हणजे या सरफेसवरती आलेला आहे. तर या सरफेसवरती आला तर आपल्याला कंडिशन्स आहेत कॉन्व्हेक्सिटी आणि कॉन्केव्हिटीचे. सो इथं बघूयात आपण फर्स्ट कंडिशन कशी दिलेली आहे. ए पी बार इज इक्वल टू AC अपॉन √2 where AR is the magnitude of the net force. Similarly, AP bar is greater than AC upon √2 for this obtuse angle, and for this it is a something acute angle, right? म्हणजे ह्या दोन्ही केसेस मिळतात जर अशी केस असेल तर. त्यामुळे आपण असं म्हणतो की कॉन्व्हेक्सिटी और कॉन्केव्हिटी इथं दोन्ही पण मिळू शकते. नेक्स्ट पॉईंट आहे आपला शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन द सॉलिड सरफेस. सपोज मी इथं पाण्याचा असा थेंब पडला या पुस्तकावरती, टेक्स्टबुकवरती, तर तो कसा शेप घेईल हे तुम्हाला वरून नाही कळणार, तुम्हाला त्या अँगलला जाऊन बघायला पाहिजे. ओके. सो बेसिकली सपोज मी असा पेन घेतला आणि या पेनवरती इथं कुठेतरी लिक्विड ड्रॉप पडला वरच्या साईडला, तर त्याचा शेप जर असा झाला तर तुम्हाला या साईडून बघताना कळणार आहे की तो शेप कसा आहे, राईट. तुम्ही जर इकडून वरून बघितला तर तुम्हाला नाही कळणार. सेम हाच पॉईंट आहे, शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन द सॉलिड सरफेस. सो तुम्हाला एक डायग्राम ह्याच्यासाठी एक महत्त्वाची आहे. सो त्या 2 डायग्राम आहेत ॲक्च्युली, ॲक्यूट अँगलसाठीची डायग्राम आणि ऑप्टिस अँगलसाठीची डायग्राम. एक तर पाण्याचा थेंब पडला तर तुम्हाला साधारण या टाईपमध्ये दिसेल. तर या टाईप म्हणजे कसं होणार आहे तुम्हाला, तर 3 टेन्शन्स आहेत, T1, T2 आणि T3, आणि 3 मीडियम पण आहेत, सॉलिड, लिक्विड, एअर. बरोबर आहे, सॉलिड, लिक्विड, एअर. सो T1 म्हणजे कुठला फोर्स आहे? फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट द लिक्विड सॉलिड इंटरफेस. ओके. जो T1 टेन्शन आहे, सो ॲक्च्युली हा फोर्स आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट द लिक्विड सॉलिड इंटरफेस. T2 म्हणजे कोण आहे? एअर सॉलिड आहे. आणि T3 म्हणजे कोण आहे? एअर आणि लिक्विड आहे. जर इथं बघितलं डायग्राममध्ये, T1 म्हणजे कोण आहे? लिक्विड सॉलिड. T2 म्हणजे सॉलिड एअर आणि T3 म्हणजे लिक्विड एअर. बघा बरोबर आहे का? लिक्विड एअर किंवा एअर लिक्विड. सो बेसिकली इथं तुम्हाला ॲज द फोर्सेस ड्यू टू सरफेस टेन्शन इज टँजेन्शियल टू द सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट, T1, T2, T3 आर ॲज शोन इन दिस फिगर. सो T2, आता इथं जर तुम्ही बघितलं, जरा लक्ष द्या इकडे, इथं मी साईडला ड्रॉ करून दाखवतो. हा T2 आहे, हा T1 आहे, आणि हा एक इन्क्लाइंड अँगलवरती T3 आहे. मग जर मी याला रिझॉल्व केलं तर रिझॉल्व केल्यानंतर एक हॉरिझॉन्टल येणार, एक व्हर्टिकल येणार. इथं अँगल थिटा असल्यामुळं इथं पण अँगल थिटा होणार. मग हा जो कॉम्पोनंट होणार तो कॉसवाला होणार, T3 कॉस थिटा, आणि हा जो होणार तो T3 साइन थिटा असा होणार. जर मी बघितलं की या पॉईंटपासून राईट साईडचे फोर्सेस इज इक्वल टू या पॉईंटपासून लेफ्ट साईडचे फोर्सेस, म्हणजे कोण येणार? T2 फक्त लेफ्ट साईडला जायला लागला आहे, आणि T1 आणि T3 कॉस थिटा हा राईट साईडला जायला लागला आहे. बरोबर आहे का? मग जर मी या पॉईंटपासून एक लेफ्टला जायला लागला आहे आणि 2 असे फोर्सेस आहेत की जे राईटला जायला लागले आहेत, तर ह्या दोघांची किंमत एक असणार, सेम असणार. त्यामुळे इथं मी असं लिहू शकतो, T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थिटा. बघा समजलं असेल, T1 इथं प्लसमध्ये आहे, ते लेफ्ट साईडला नंतर काय होणार? मायनस होणार. सो मायनस झालं की कसं होणार? ते T2 मायनस T1. T3 मल्टिप्लायडमध्ये आहे, तर ते लेफ्ट साईडला की डिवाइड होणार, कारण की मल्टिप्लायड आहे. सो T2 मायनस T1 अपॉन T3. सो हे एक बेसिक इक्वेशन अतिशय महत्त्वाचं आहे की जे लक्षात ठेवायचं आहे. ओके. इफ T2 इज ग्रेटर दॅन T1, इफ T2 इज ग्रेटर दॅन T1 अँड T2 मायनस T1 इज लेस दॅन T3 अँड T2 मायनस T1 इज लेस दॅन T3, देअरफॉर कॉस थिटा इज पॉझिटिव्ह. म्हणजे थोडक्यात आपण एक कंडिशन बघायची आहे. इफ T2 इज ग्रेटर दॅन T1 असेल तर क्लिअर कट उत्तर आहे की याचं जे आन्सर येणार आहे ते पॉझिटिव्ह येणार आहे. बरोबर. मग जर कॉस थिटा पॉझिटिव्ह आला तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुमचा ॲक्यूट असणार. इफ T2 इज लेस दॅन T1 म्हणजे कॉस थिटाचा आन्सर निगेटिव्ह येणार आहे. बघा इथं T2 इज लेस दॅन T1 म्हणजे कमीमधल्या व्हॅल्यूमधून मोठी व्हॅल्यू मायनस केली तर आन्सर मायनस येणार इथं. त्यामुळे कॉस थिटाचा आन्सर निगेटिव्ह येणार. जर कॉस थिटा निगेटिव्ह आला तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्ट्यूस येणार आहे. आता जर सपोज की ते सेम आहे, T2 मायनस T3 इज इक्वल टू T2 मायनस T1 इज इक्वल टू T3, म्हणजे एकमेकाला कॅन्सल होणार ते. सपोज याचं ॲन्सर इज इक्वल टू याचा ॲन्सर, मग हे एकमेकाला कॅन्सल होणार, ॲन्सर 1 येणार. कॉस थिटा इज इक्वल टू 1. मग कॉस थिटा इज इक्वल टू 1 कधी असतो? जेव्हा थिटा नियरली इक्वल टू 0.
थीटा इज नियरली इक्वल टू 0. आणि चौथी केस आहे T2 मायनस T1 इज ग्रेटर दॅन T3 or T2 is greater than T1 plus T3 or cos theta is greater than 1, which is impossible. The liquid spreads over the surface and drop will not be formed. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. असे कुठले फॅक्टर्स आहेत की ते अँगल ऑफ कॉन्टॅक्टला अफेक्ट करतात. नंबर 1 आहे नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड विच इज इन द कॉन्टॅक्ट. जे कोण दोघं लिक्विड आणि सॉलिड जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते. नेक्स्ट पॉईंट आहे इम्प्युरिटी. सो इम्प्युरिटी इज प्रेझेंट इन द लिक्विड चेंज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. एक एक्झाम्पल देतो मी. सपोज एक वॉटरचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघायचा प्रयत्न केला आणि जर त्या वॉटरमध्ये एक सोप सोल्युशन टाकलं तर ऑब्व्हियसली त्याचं सरफेस टेन्शन चेंज होणार. जर सरफेस टेन्शन चेंज झालं तर त्याचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण चेंज होणार. नेक्स्ट आहे टेम्परेचर ऑफ द लिक्विड. सपोज एनी इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ द लिक्विड डिक्रीजेस इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो फॉर अ गिवन सॉलिड लिक्विड सरफेस द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट ॲट अ गिवन टेम्परेचर. म्हणजे नेहमी असं म्हणू शकतो की जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो कॉन्स्टंट असणार आहे आणि त्या गिवन टेम्परेचरला. जर त्याचं टेम्परेचर वाढलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी होणार. म्हणजे थोडक्यात जर CETसाठी बघायला गेलं तर ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. ओके. जर आता हे जे माझी अशी होप आहे की ते तुम्हाला पॉईंट्स कळाले असतील परफेक्टली. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बेल आयकन हा ऑल ओव्हर टाईमसाठी प्रेस करून ठेवा की जेणेकरून न्यू आपण व्हिडिओजला तुम्ही अपडेटेड व्हाल. थँक्यू.